सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव 2021। स्थळ श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर प्रांगण, कोल्हाळे बुद्रुक, तालुका बारामती, जिल्हा पुणे। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। काय म्हणतात महाराज, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो आईसे नाही, कवळ काही काल्याचे, एकमेका देऊ मुखी, सुखी घालू हुंबरी, वैकुंठी तो आईसे नाही, कवळ काही काल्याचे, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो आईसे नाही, कवळ काही काल्याचे, पांडुरंगा करू प्रथम
दास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत माणकोजी चरणी साष्टांग मी घातिला विठ्ठल प्रस्तुत आज सेवेकरिता म्हणजेच निरूपणाकरिता प्राप्त असलेला किंवा निवडलेला असा जो अभंग आहे तो अभंग श्रीमंत श्री संत श्रेष्ठ महान वैष्णव जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या गाथ्यामधील आणि काला प्रकरणामधला हा अभंग आहे. आजचा हा दिवस काल्याचा प्रसंग आहे. या पुण्य पावन पवित्र भूमी असणारी हे कोराळे बुद्रुक ग्राम ज्या सिद्धेश्वराच्या पदस्पर्शानं किंवा सिद्धेश्वराच्या वास्तव्यानं पुनीत असलेली अशा प्रकारची ही भूमी पुण्य पावन पवित्र भूमी असं म्हणतो याला. जिथं भगवंताचं महात्म्याचं संत महात्म्याचं अधिष्ठान असतं ती भूमी केव्हाही पवित्र असते. कारण भगवान परमात्म्याचं किंवा संत महात्म्याचं कुठेही वास्तव्य राहत नाही, कुठल्याही भूमीमध्ये राहत नाही. कारण अनेक जगामध्ये जरी भूमी असली तर सर्व भूमी पवित्रच असतात असं नाही, पुण्य पावन भूमी असतात असं नाही. काही भूमी दोष असतो आणि ज्या भूमी दोष असतो ज्या ठिकाणी संत महात्म्य किंवा देवाचं वास्तव्य त्या ठिकाणी राहू शकत नाही, त्या ठिकाणी राहत नाही. पण या कोराळे ग्रामाला पवित्र पुण्यभूमी म्हणायला काही हरकत नाही. आणि अशा या पवित्र पुण्यभूमीमध्ये आज माझ्याकडं आलेली कालेची सेवा गेली 3-4 वर्ष झालं महाराजांचा सातत्यानं प्रयत्न होता, पण मला तारीख देता आली नाही, येता आलं नाही. हे माझं दुर्भाग्य म्हणायचं बरं का, तुमचं नाही, माझं दुर्भाग्य आहे की एवढं मला पवित्र भूमी असेल किंवा इथं काही असेल अशा प्रकारचं माझ्या मनात कधी आलंच नाही. मला वाटायचं कोराळ्याला कार्यक्रम म्हटल्यावर मी बरं बघू, नाही तारीख म्हणायचं. कारण माझं असं आहे, मी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र तमिळनाडूपर्यंत माझं फिरती असते. मी कानडी तेलुगू मराठी आदी भाषेमध्ये मी कीर्तनं करतो, कार्यक्रम करतो. बागलकोट नरगुण चित्रदुर्गा कर्नाटकामध्ये माझी आश्रम मठ आहे, त्या ठिकाणी राहतो. योगायोगाने यावर्षी त्यांनी माझ्या मुलाकडनंच उशिरा लावला. माझ्या मुलाला आग्रह केला, मी म्हणलं अरे बाबा तू महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा गाजलेला महाराज आहे, तूच कर. नाही म्हणले दादा तुमचीच अपेक्षा आहे. अरे म्हणले आता हा बैल म्हातारा झालेला आहे, या बैलाला आता गोट्यात बांधून वैरण टाकायची असते, पण तुम्ही सातत्यानं कामाला झुकता. म्हणलं कशामुळे झुपायचं? नाही म्हणले त्यांचा आग्रह आहे. पुन्हा बंडा तात्याचाही फोन आला. तात्या म्हणले घ्यायचं. म्हणलं तात्या ही असं आहे, म्हणलं आता हे बैल थकलेलं आहे, तरी परंतु काय गंमत अशी असली शेतकरी जीवनामध्ये चांगल्या कामाचा बैल विकत नाही, म्हातारा झाला तरी विकत नाही. ज्यानं आयुष्यभर चांगलं काम केलेलं असतं, शेतात राबलेला असतो, त्या मालकाला वाटत असतं की हा म्हातारा जरी राहिला तरी गोट्यात आपल्या राहावा, म्हणून ते बैल ठेवलेलं असतं. पण कशा करता ठेवायचा? त्याला शेतात घेऊन जाताना खोंड जात असतात, पण बैल उगाच धरून यायचा असतो म्हातारा, आणि बांधायचा बांधावर चरत बसायचं त्याला. पण हे कशा करता ते म्हातारा बैल रोज शेतात घेऊन जायचा, आणायचा, बांधून ठेवायचा? त्याचं कारण ही नवीन खोंड असतात ना, कधी कधी वाळवं पाडतात. वाळवं पाडतात म्हणजे शिवडातनं बाजूला निघतात, आणि बाजूला निघाल्यावर राहिलेलं मुरडण काय करायचं? हे म्हातारा आणून झोपायचं आणि मुरडण करायचं आणि राहिलेलं काम करायचं. असं शेतकरी जीवनामध्ये कार्यक्रम, तसा माझा प्रकार आहे. मला आज या ठिकाणी कार्यक्रमाला येण्याचा योग आला. सिद्धेश्वरांचं दर्शन झालं मोठं, आणि हा सर्व समाज, ही कलाकार,
काय मृदंगवाले कलाकार आहेत, म्हणणारे कलाकार आहेत. मला वाटायला लागलं तुम्हाला सगळ्याला बघून मी म्हातारा का झालो. जर तुमच्या वयात असतं तर उड्याच मारल्या असत्या म्हणलं. पण करू काय आता, आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. प्रकृती जोपर्यंत अनुकूल आहे तोपर्यंत परमार्थ करावा, जोपर्यंत प्रकृती प्रतिकूल झाल्यावर कसला परमार्थ काय त्याचा आनंद भोगता येत नाही. असो, आज काल्याचा प्रसंग आहे. काल्याच्या प्रसंगामध्ये हे प्रासंगिक कीर्तन, याच्याकरता काला प्रकरणातला अभंग घ्यावा किंवा एखादी गवळण घ्यावी, एखादी विरहिणी घ्यावी असा दंडक संप्रदायात असल्यामुळं त्याचा विचार करायचा. काला याचा अर्थ काय की ज्या काल्याला एवढं तुकोबऱ्यांनी विशेषत्वानं महत्त्व दिलं. किती महत्त्व दिलं तर उपजोन या पुढती येऊ, मी पुन्हा जन्माला येणार, मी पुन्हा जन्माला येणार. काय प्रतिज्ञा आहे महाराजांची, मी उपजोन या पुढती येऊ. आता जरी गेलो तरी पुन्हा मी येणार येणार. काय प्रतिज्ञा आहे. पण कशा करता येणार. काला खाऊ दही भात. थोडं आपल्याला तुकोबरायांच्या याच्याकडे विचार केला तर उपजवून पुन्हा जन्माला यायचं आहे. पण कशा करता तर काला खाण्याकरता. आणि तो काला कुठला खायचा आहे तर दही भाताचा काला खायचा. अहो एवढी दुर्मिळ आहे का याच्याकरता पुन्हा जन्म घ्यायचा. आपण जन्म घ्यायला तयार असतो पण आपली प्रतिज्ञा वेगळी असते. मी पुन्हाला जन्माला येईन पण तुझा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. आमची प्रतिज्ञा आहे पुन्हा जन्माला येणार पण एकदा तुझा काटा काढीन, सोडणार नाही. मेलो तरी 72 पुन्हा जन्माला येईन पण शेजारचं तुकडं खरेदी केल्याशिवाय राहणार नाही. हे आपल्या प्रतिज्ञा आहे. याच्यामध्ये काहीतरी स्वार्थ साधायचा आहे. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात पुन्हा मी जन्माला येणार आणि जन्माला येऊन मी काला खाणार आणि तो काला ही दही भाताचा काला खाणार. काय काय विशेष प्रतिज्ञा. अहो एक तर जन्माला येणं हेच आपल्या हातात नाही. पुन्हा जन्माला येऊ याची गॅरंटी काय. मागुता हाची पावसी, केले कर्म तू भोगीशी, हे तो न घडे सायासी. मागुता हाची जन्म पावसी, पुन्हा आपण मनुष्य जन्माला येऊ याची गॅरंटी काय. पुन्हा मनुष्य जन्माला येऊ याचं महत्व. बरं मनुष्य जन्माला येणं हे आपल्या हातात नाही. जसं येणं हातात नाही तसं जाणं सुद्धा नाही. येणं नाही आणि आपल्या हातात येणं नाही म्हणूनच आपण कुठेही जन्माला आलो. आणि येणं आपल्या हातात असतं तर आपण अगोदरच विचार केला असता जन्माला येताना कुठं यावं, देश कोणता हुडकावा, अगोदर हुडकला असता. पुन्हा गाव कुठलं, कुठल्या गावात जन्माला यावं तेही बघितलं असतं. त्या गावामध्ये श्रीमंताचं घर कुणाचं आहे याचाही विचार केला असता. पुन्हा त्याच्यामध्ये जर करता आरक्षण असेल त्याच जातीत जन्मला असतो. ज्याला आरक्षण नाही तिथे कशाला आपण आलो असतो. पण आपण हे सगळा विचार आपल्याला करता आला नाही. कारण आपल्या हातात देवाने एवढं ठेवलेलं नाही. बाकी सगळं काही दिलं पण कुठं जन्माला यायचं आणि कसं मरायचं हे दोन गोष्टी देवाने आपल्या हातात दिलेल्या नाही. मग महाराज पुन्हा जन्माला येतो याची प्रतिज्ञा करतात. तुम्ही कसं काय जन्माला येणार. कारण का केले कर्म तू भोगीशी, ज्या पद्धतीनं आपलं कर्म आहे तसं पुढे आपल्याला जन्म आहे. असताना सुद्धा महाराज उपजवून या पुढती. बरं जन्माला येण्याकरता त्यातल्या त्यात मनुष्य जन्माला येण्याकरता म्हणून काय लागतं. पापपुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. महाराज म्हणतात पाप आणि पुण्य समान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मनुष्य जन्म मिळत नाही. पाप जास्त झालं तर नरकात जावं लागतं, पुण्य जास्त झालं तर स्वर्गात जावं लागतं. आणि पाप आणि पुण्य समान झाल्यावरच मनुष्य जन्म येतो. मग तुकोबरायांनी जीवनामध्ये सगळं पुण्यच केलं असताना पाप त्या पुण्य एवढं होतं का नाही. मग हे कायदा तुम्हाला लागू नाही का.
तुकाराम महाराजाला कायदा लागू नाही का? मग त्यांना माहिती होतं ना, पाप आणि पुण्य समान झाल्याशिवाय मनुष्य जन्माला येता येत नाही. पण महाराज म्हणतात मी येणार. कसं काय आहे तुम्हाला साध्य? हा कायदा नाही का? आहे म्हणले कायदा आहे, पण काही कायदे सगळ्या करता नसतात. काही लोकांना सूट असते कायद्यात, आहे की नाही? एखाद्या ऑफिसरच्या बंगल्याच्या बाहेर लिहिलेलं असतं, घराबाहेर परवानगीशिवाय आत येऊ नये, कुत्र्यापासून सावध राहा. मोठ्या लोकांच्या दारात असतं ते माणूस, कुत्र्यापासून सावध राहा. त्यांच्या दारात कुत्रीच असतात. सावध राहा किंवा परवानगीशिवाय आत येऊ नये हे लिहिलेलं असतं. एका ऑफिसरची मंडळी, नवीन लग्न झालं, लग्न झाल्यानंतर ती बाहेर बाजाराला गेली आणि आल्याबरोबर बोर्ड बघितला, परवानगीशिवाय आत येऊ नये. तिनं बोर्ड वाचला आणि बाहेर उभारली. म्हणले साहेब आत येऊ का? ते म्हणले आत येऊ का? ये की म्हणले, तुला कोण अडवते? नाही बाहेर लिहिलं ना परवानगीशिवाय आत येऊ नये. अगं हा बोर्ड तुझ्यासाठी नाही, तू बायको आहे, तू किती जावी ये किती जावी जा, तुला काही नाही परवानगी. ते बाकीच्या लोकांना आहे हे बोर्ड, तुझ्याकरता नाही. मला वाटतं तसं तुम्हाला आम्हाला कुठं जन्माला यायचं हे नाही, पण जगद्गुरु तुकोबर आहे हे देवच असल्यामुळे ते किती जावी येतील आणि किती जावी जातील त्याला जन्माला येण्याची परवानगी आहे. आम्हाला मात्र हे नाही. आपण कुठं गाढव कुत्री मांजर कुठं होऊन पडू याची गॅरंटी नाही. तुकोबर आहे मात्र अभिमानानं म्हणतात, त्यांना माहिती आहे मी उपजवून या पुढती येऊ, आणि येऊन काय करणार? काला खाऊ दही भात. हो, मी काला खाणार, आणि तो दही भाताचा काला खाणार. काला खाणार, काला काला म्हणजे काय? काला कशाला म्हणतात? आपल्या नित्यनैमिक जीवनामध्ये आपल्याला काला माहिती आहे. एक काला आमटी भाकरीचा काला, दूध भाकरीचा काला, म्हणजे दोन पदार्थ एकरूप होणं याचं नाव काला. दोन पदार्थ एकरूप होणं, दूध आणि भाकरी, हो, हे दोन्ही जर मिसळलं की त्याचं नाव काय होतं? काला. भाकरी हे नाव जातं आणि दूध हे नाव जातं आणि त्याचं नाव काला होतं. म्हणजे दोन भिन्न पदार्थ एकरूप होणं याचं नाव काला. तसं परमार्थात काला काय आहे? एक जीव आहे आणि दुसरा शिव आहे. काय? एक जीव आहे दुसरा शिव आहे. पण गेली 7 दिवस आपण सत्याच्या माध्यमातून, कीर्तन भजन प्रवचनाच्या माध्यमातून जी सेवा केली, त्याच्यामुळं शेवटचा दिवस हा जीव न राहता जीव शिव स्वरूप होणं, जीव शिव ऐक म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य, याला म्हणायचं काला. आणि असा काला कुठं आहे? तो परमार्थातच काला आहे. तुका म्हणे काला कोठे कोठे काला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखील, अभेद देखील, अभेद रूपानं जीव ब्रह्म ऐक्य असा जो काला आहे, तो काला फक्त आणि फक्त मिळतो परमार्थामध्ये. त्यातल्या त्यात वारकरी संप्रदायामध्येच काला मिळतो.
हा वारकरी संप्रदायामध्येच अनुभव येतो. जगाच्या पाठीवर अनेक संप्रदाय आहेत, अनेक पंथ आहेत, पण काला करण्याची परंपरा फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. काला हा कृतयुगामध्ये नव्हता, काला त्रेतायुगामध्ये नव्हता, काला द्वापार युगामध्ये नव्हता. काला द्वापार युग झाला, एकदाच झाला, आणि कलियुगामध्ये मात्र प्रत्येक सत्याच्या शेवटी काला झाला. आणि हा जो काला जीव शिव ब्रह्म ऐक्याचा काला, हा काला खाण्याकरता. पण महाराजांनी याच्याकरता रूपक असं केलं की मी काला खाणार आहे, ती दही आणि भात असेल. दही भात हे दुर्मिळ आहे का? नाही. मग एवढं काय दही भात काला खाण्याकरता यायचं? दोन वस्तूचं मिश्रण, दह्यात आणि भाताचं. दही काय पदार्थ आहे, भात काय पदार्थ आहे? या दोघांची चव जर विचार केली तर दह्याची चव कशी आहे? आंबट आहे. दही हे आंबट आहे आणि भात हे गोड आहे. भात हा गोड आहे, गोड पदार्थ, आणि हा आंबट. महाराज म्हणतात मी दही भात काला खाणार, म्हणजे गोड आणि आंबट मिसळून खाणार. गोड आणि आंबट मिसळणार. अहो दही आंबट आहे, भात गोड आहे, पण दोन्ही मिसळलं मग कशी चव लागल? आता गोड आहे आणि हे आंबट आहे, गोड आणि आंबट मिसळलं कसं लागल? खाऊनच बघावं लागल. अनुभूती घ्यावी लागते, त्याला सांगता येत नाही. मग ते फक्त आपण खाऊन अनुभव घ्यायचा. आंबट आणि गोड कसं लागतं हे भिन्न सांगता येत नाही, त्याला अनुभूती यावी लागते, अनुभवच यावा लागतो. महाराज म्हणतात दही भाताचा काला खाणार, मी याच्याकरता येणार. आंबट काय आहे तर आंबट हा प्रपंच आहे. लक्षात घ्या, आंबट हा प्रपंच आहे आणि परमार्थ हा गोड आहे. गोड परमार्थ आणि आंबट प्रपंच या दोन्हीचं मिश्रण करू, म्हणजे जन्माला येऊन प्रपंच करू आणि प्रपंचामध्ये परमार्थ करू. हा दोन्ही मिश्रणाचा काला, काला खाऊ दही भात विठ्ठल. आता मला असं विचार करायचा आहे, दही भात काला खायचा, दोन्ही मिसळायचं, म्हणजे परमार्थ आणि प्रपंच दोन्ही मिसळायचं, आणि त्यातली जी अनुभूती आहे तो आनंद भोगण्याचा तो काला खाण्याकरता येतो महाराज म्हणतात. पण प्रश्न आता असा आहे, दह्यात भात कालवायचा का भातात दही कालवायचं? म्हणजे काय? अहो दह्यामध्ये भात टाकावा का भातात दही टाकावं म्हणजे एक होईल? तुम्ही म्हणाल दादा काहीतरी विचारता तुम्ही, दह्यात भात आणि भातात दही दोन्ही एकच झालं की काय झालं? तसं नाही. भातावर दही घालावं का दह्यावर दह्यात भात घालावा, इथं तर घोटाळा आहे आपला. आपल्याला काला का खायला मिळेना, कशात काय कालवावं हेच कळेना. तुम्हाला मोकळं बोलू का, प्रपंचामध्ये परमार्थ करावा का परमार्थात प्रपंच करावा हिथं कळना, म्हणून आपला काला न होता कालवा व्हायला लागला. आणखीन तुम्हाला पुढे बोलू का, जागरा करता चहा प्यावा का चहा करता जागर करावा? आणखीन पुढे बोलू का तुम्हाला? आणखीन बोलू. कीर्तना करता पाकिटा असावी का पाकिटा करता कीर्तन करत फिरावी? लोकांचं बोलतच नाही. कीर्तना करता तुम्ही कीर्तनाला आला म्हणून पाकिट द्यावं का पाकिट मिळतंय म्हणून कीर्तन करत फिरावं? इथंच कालवा व्हायला, कालवा इथं घोटाळा झाला आपला. परमार्थात प्रपंच का प्रपंचात परमार्था करता प्रपंच करावा का प्रपंच करता परमार्थ करावा? प्रपंच चालतो म्हणून कीर्तन करत फिरावी का, भजन करावी का? नाही. आपला प्रपंच याच्याकरता करावा की परमार्थ आपला सुफळ व्हावा, परमार्था करता म्हणून प्रपंच करावा. कळालं का? हित मिश्रण आहे हा दहीभात काला. महाराज म्हणतात हा जो प्रपंच आहे केवळ माझ्या जीवनात परमार्थाकरता करणार आहे ना, हा काला खाण्याकरता उपजून या पुढती येऊ, काला खाऊ दही भात खाणार. अहो महाराज, पुन्हा उपजून येण्यापेक्षा हा दही भात तिथंच करा ना. कुठं? तुम्ही म्हटला ना आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, वैकुंठात राहताना करा. नाही म्हणले, तिथं करता येत नाही का? वैकुंठी तो
ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. अहो तैसे आहे पण ऐसे नाही. कळालं का? कैसे आहे? वैकुंठीत ऐसे नाही. ऐसे नाही म्हणजे कसे आहे? तैसे आहे. तैसे म्हणजे कसे आहे? कैसे आहे? वैकुंठात काय आहे? वैकुंठी जाऊनी काय बा करावे, उगीच बैसावे मौन रूप. वैकुंठात तैसे आहे. वैकुंठात तैसे आहे. उगीच बैसावे मौन रूप. काही बोलायचं नाही, गप्पच बस, देवच होऊन बसायचं ना. आम्हाला हे पटत नाही म्हणले. आम्ही काय उगं बसणारी जात आहे का आपली? कुठं गेलं नाही तिथं आपण आगी लावणारी माणसं आहे की नाही? कुठं गप्प बसणारी माणसंच नाहीत. मग आपल्याला जर भजन करायची सवय, आपल्याला जर परमार्थ करायची सवय, हा आनंद लुटायची सवय ऐशे नाही, मग कैसे आहे? उगीच बैसावे. ऐशे नाही म्हणून वैकुंठी तो ऐशे नाही. कवळ काही काल्याचे काही नाही म्हणले तिथं. अजिबात भजन कीर्तन नाही, सप्ताह नाही. म्हणून वैकुंठाला जायच्या कुणी भानगडीत पडू नका. कारण गेलेलीच लोक विचार करायला लागले. स्वर्गीचे अमर जन्मामा. कारण ते गेले ते फसले. आपण जे गेले ना त्याला लिहितो ना फोटो खाली, वैकुंठवासी. प्रत्येक जण आपले पूर्वज गेले त्याच्या खाली लिहितात स्वर्गवासी, वैकुंठवासी. मी एके वेळेस विचार करतो, वैकुंठवासी आहे का नरकवासी? ह्याला काय माहिती आहे? यानं लिहिलं वैकुंठवासी. पण असल पण वैकुंठी काय करायचं आहे? तिथले लोक आता गेलेले म्हणतात आम्ही फसलो. मृत्यू लोकी व्हावा जन्मा, वैकुंठी तो ऐशे नाही. कवळ काही काल्याचे. तिथं करता येत नाही, कारण तिथं भजन नाही, सप्ताह नाही. तुम्ही म्हणाल काही नाही महाराज, सप्ताह तिथं करा, वैकुंठात सप्ताह करा ना. नाही तिथं वाडी वस्ती लमान तांड्यावर आता सप्ते व्हायला लागले, कुठेही व्हायला लागले. तिथं करा ना सप्त्या. एखादा महाराज करील मी तिथं, आणि त्यानं जर मला तारीख दिली तर नक्कीच जाईल मी तिथं कीर्तनाला. वैकुंठात करा ना गोळा. नाही म्हणजे वैकुंठात गोळा होत नाहीत म्हणले सगळे. तिथं मौन असतात, एक सगळे देव झाले असतात. स्वर्गात कुठलं भजन करायला कुठेही येत नाही. तिथं हा आनंद लुटता येत नाही, एकट्यानंच राहावं लागतं. इथं मात्र एकमेका देवमुखी सुखे घालू. हा परमार्थ करायचा नाही, वाटायचा आहे. याच्या परमार्थाकरता वाटायचं आहे एकमेकाला, सगळं द्यायचं आहे. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार नलगे चिंता गुणाची. किंवा गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदे दृश्यते सोहम भावे
पूर्ण ज्ञाते या सकळाची विनवणी करा विठ्ठल स्मरण. म्हणून असा नाही तिथं, म्हणून वैकुंठी तो आयुष्य नाही कवळ काही नाही म्हणले महाराज. तिथं जी गेलेले आहेत वारकरी गेले असतील त्यांना गोळाकरण करा केला असतं, पण वाळवंटच नाही तिथं. सप्ताह करायचा आणि काला करायचा म्हणजे की काल्याला काय लागतं? वाळवंट लागतं. वाळवंटाशिवाय सप्ताह होत नाही, काला होत नाही, वाळवंट लागतं. हो, मग असं करा महाराज, जाताना एक ठिकं भरून घेऊन जावा वैकुंठात वाळू आणि करा तिथं पसरून. अरे येड्या, वाळवंट ते वाळूला म्हणत नाहीत. वाळवंट कसं असावं लागतं माहिती आहे का? वाळवंट बरवा असावं, वाळवंट नीट असावं आणि वाळवंट बरवे आणि उत्तम असावं. जे बरवा आहे ते वाळवंट, नीट आहे ते वाळवंट आणि जे उत्तम आहे ते वाळवंट, त्याला वाळवंट म्हणायचं. ते वाळवंट बरवं असावं, नीट असावं, उत्तम असावं. आता बरवं, नीट आणि उत्तम काय आहे? एक बरवा आहे देवाचं नाव आहे की नाही? तो हा विठ्ठल, तो हा माधव, कृष्ण बरवा, माधव बरवा, हे देव बरवा आहे. आणि दुसरं काय आहे बरवं? एक देव बरवा आहे आणि दुसरं बरवे झाले आलो या जन्मासी. बरवे झालो या बरवे झाले आलो या जन्माची, जोड जोडिली मनुष्य देहाशी. मनुष्य देह बरवा आहे आणि मनुष्य देह हा महालाभ प्राप्त करून देणारा देह आहे. या मनुष्याच्या साधनेनं, देहाच्या साधनेनं सच्चिदानंद पदवी ब्रह्मरूपाकार होणं हे साध्य या मनुष्य देहाला आहे. म्हणून हे देह बरवा आहे का? या देहाला सगळं साधन आहेत, बाकी देहाला नाही. दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोगा. असा देह हा बरवा आहे, हे वाळवंट आहे. हा देह बरवा आहे आणि हा देह वैकुंठी तो ऐशी नाही. वैकुंठाला हा देह नाही बरं का. का देहासगत जात नाही, हे इथं जाळावं लागतं, हे जाळावं लागतं, इथं जळून जातं हा देह. पण हा देह उपयोगाचा आहे का? याला इंद्रिय, हात पाय, हो डोळे आहेत. डोळे तुम्ही घ्या रे, पहा माझ्या विठोबाचे मुख, ऐका रे तुम्ही कान माझ्या विठोबाचे गुण. हात पाय हे सगळं आपल्याला साधन परमार्थ करता दिलेलं आहे. म्हणून हे बरवा आहे. नुसतं बरवा आहे का? शरीर
आमची सवय लागलेली आहे. तिथं आम्हाला माईक नसतो, काय नसतो, टाळकरी आमचे कुठं तरी असतात. त्या सगळ्या चाली अशी म्हणायचं आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. म्हणून शरीर उत्तम आहे, शरीर बरवं आहे, शरीर नीट आहे. आणि असं शरीर वैकुंठी तो आयुष्य नाही. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठी ते आयुष्य नाही. कवळ काही काल्याचे विठोबा द्यायचं आहे का? शेवट देऊ. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो आयुष्य नाही. कवळ काही काल्याचे विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा भावार्थ तुमच्यासमोर ठेवला. आजचं हे काल्याचं कीर्तन असल्यामुळं काल्याच्या कीर्तनामध्ये अभंगाचं स्पष्टीकरण जास्त करायचं नाही. इतर विषय कुठलाही प्रतिपादन करायचा नाही. इतर दिवसामध्ये इतर विषय मांडला तरी चालतो, तो कीर्तनकाराच्या मनावर असतो. आज बंधनात कीर्तनकार असतो, इतर दिवशी कीर्तनकार स्वतंत्र असतो. त्याला कुठल्याही अभंगावर कुठल्याही विषयावर बोलता येतं. कुठल्याही म्हणलं तर कुठल्याही बोलायचं नसतं बरं का कीर्तनात. भक्ती ज्ञान वैराग्य विरहित इतरा गोष्टी न कराव्या, न ऐकाव्या, न सांगाव्या. आजकाल काय व्हायला लागलं, कीर्तनाची मर्यादा कीर्तनकारालाच कळेना. कीर्तनामध्ये काय सांगावं, काय बोलावं, जेणेकरून श्रीहरीची मूर्ती अंतरी ठसावी, असं कीर्तनामध्ये विषय असावा. पण अलीकडं काही बोलायला लागले महाराज लोक, काही बोलायला लागले.
मग लोक मला एकाने विचारलं, दादा आजकाल ही लोक अभंग सोडून काही बोलायला लागले, ह्याचं काय? तर मी म्हणलं त्याचं कारण आहे ऐकणारीची चूक आहे. का काही बी ऐकतात म्हणून हे काही बी बोलतात. तुम्ही नाही ऐकल्यावर ती बोलणारच नाही. विठ्ठल असं हे कीर्तनामध्ये एक नियम असा आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे, केली देवी गोकुळी. गोकुळामध्ये भगवंताने जे चरित्र केलं त्या चरित्राचाच उच्चार करावा, बाकी नाही. भगवंताचं चरित्र जरी अन्य ठिकाणी झालेलं असेल, हो, कारण द्वारकेमध्ये झाले, मथुरेमध्ये झालं, तरी गोकुळातलं हे चरित्र आहे तेच सांगावं. आणि ते सुद्धा चरित्र दोनच प्रकारचं चरित्र. कुठलं? येदसे चरित्र रांगता गोधने राखितास आहे. येदशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता आहे. भगवंताने जे चरित्र केलं बरं का, कारण भगवंताचं हे चरित्र असतं, चरित्र कुणाचंही नसतं. चरित्र फक्त देवाचं आणि दुसरं म्हणजे संतांचं चरित्र असतं. तुमचं आमचं चरित्र अजिबात नसतं. पण आता आपलं कुणी बी चरित्र लिहितं, आपलं चरित्र नसतं. मी नेहमी म्हणतो आपलं चारित्र्य आणि देवाचं चरित्र. देवाचं चरित्र, तुमचं आमचं चारित्र्य. हो, आपल्या चरित्रामध्ये अर्थच नसतो. या गावाला जन्मला, या गावात वाढला, इथं शिकला, या गावची बायको केली, इतकी लेकरं झाली, काही चरित्र आहे बाई. आणि तिथं बंगला घेतला, इथं शेती घेतली, आणि पुन्हा इतकी झाली, ती मुलं मोठी केली, त्याची लग्न केली, आणि पुन्हा त्या मुलांना हाकलून दिलं आणि देवळात येऊन बसला. झालं. हे काय चरित्र आहे का? चरित्रामध्ये असावं ज्याच्यात अघटितपणा आहे. अघटितपणा घटित नाही, होऊ शकत नाही, ते झालं. चरित्रात विचित्रपणा आहे ते चरित्र जे घटत नाही. कारण देवाचं चरित्र असं आहे, अनंत ब्रह्मांड उदरी, हरी हा बालक गंगा घरी, नवल केवडे. ज्या चरित्रामध्ये नवल आहे, नवल केवडे केवळे नकळे कानोबाचे. मी नेहमी म्हणतो ज्याच्या चरित्रात नवल आणि कोड ते चरित्र, आणि ज्याच्यात नवल नाही, कोड बी नाही, ते चरित्र नाही. आपल्या चरित्रात नवल कुठलं आहे? नवल काय आहे? जन्मला, वाढला, केला, मुलं झाली, लेकरं झाली, केला, मेला. काय आहे? नवल आहे काही? हे चाललेलंच आहे, नवल आहे. पण ज्याच्या चरित्रात नवल, नवल म्हणजे अघटित, तसं होतच नाही, पण तसं झालं. एक नवल. आणि दुसरं म्हणजे कोड. कोड कशाला म्हणायचं? जे सुटतच नाही त्याचं नाव कोड. हे कसं आहे सांगता येईल. अनंत ब्रह्मांड उजरी आणि हरी हा बालक, हे काय? नवल आहे. ज्याच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांड उदरी, आणि हरी कुठे आहे? बालक नंदा घरी, नवल केवढे. अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटामध्ये आहे आणि तो बाळ झाला, एवढा मोठा, एवढा मोठा, आणि एवढा झाला बाळ. कसं काय? हे म्हणले हे नवल आहे. काय नवल? आणखीन गवळण त्याशी कडी घेती. कुणाला? कुणाला गवळण कडी गेली? विश्वव्यापक कमळापती, त्याशी गवळण. हे नवल आहे की नाही? विश्व आहे, विश्वव्यापक आहे, आणि त्याला उचललं म्हण विश्वाला. कुणी? गवळणीनं. कसं काय? आता तुम्ही एक सांगा, कोराळ्यातली एक मुलगी आहे, सुनबाई आहे म्हणा, आणि तिनं उचललं. कुणाला? कोराळ्या गावाला उचलून घेतली वैती गावाला. पण झालं विश्वालाच उचललं. कुणी? कमळापतीला उचललं. बरं, दुसरी गोष्ट, पृथ्वी ज्याने तृप्त केली आणि त्याशी यशोदा भोजन घाली. पृथ्वीला सगळ्या तृप्त करतो आणि त्याला आई यशोदा खाऊ घालती. हे खरं आहे का? नवल केवळ देवाच्या चरित्रात नवल आहे. आणि हे सगळं जे नवल आहे देवाचं चरित्र, ते दोन ह्याच्यामध्ये आहे. एक रांगता
गोधने या दोन चरित्रामध्ये नवल आणि नवल केलेला आहे आणि कोडं आहे या दोन चरित्रामध्ये. एक नवल आणि कोडं कशात बालपणामध्ये रांगत असताना आणि दुसरं गोधने म्हणजे गायी राखत असताना. आता पहिलं गोष्ट देवांचं रांगणं चरित्र आहे. देवाचं रांगणं सुद्धा चरित्र आहे. तुम्ही म्हणा देवाचं रांगणं काय चरित्र? अहो देव रांगला तोच विचित्र रांगला. देव रांगला तो वेगळं आणि आपली लेकरं रांगली ती वेगळी. आपली लेकरं रांगली कशी रांगली आठवतं का तुम्हाला? नाही तर तिला जाऊन घरी विचारा आपली कार्टी कशी रांगली म्हणून. आपली सगळी रांगली ती पोटानं आहे का नाही? पोटानं सरकली अशी. पोट लावायचं पुढी तर सरकायचं नाही तर मागं तर सरकत जायचं. आपली लेकरं अशीच रांगली मागं तर नाही तर पुढी. पण देव रांगला त्यानं पोट लावलंच नाही. का लावलं नाही? अनंत ब्रह्मांड मग त्याने पोट कुठं लावायचं? मग तो रांगला का नाही? रांगला. कसा रांगला? तळवे तळ हात टेकीत 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 डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने डाव्या गुडघ्याने रांगत. कसा रांगला तो? तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तुम्या देखिलासये तुम्या देखिलासये तळवे तळ हात टेकीत. तळवे तळ हात टेकले. देवानं रांगला ते पोटानं रांगला नाही बरं का. मग देव कसा रांगला? तर देवाने काय केलं? डाव्या गुडघ्याने रांगलं. देवाने काय केलं? उजवा जो पाय आहे ना असा ठेवला. पण उजवा पाय पुढे ठेवला आणि डावा पाय पाठीमागं ठेवला. पण पाठीमागं ठेवताना नुसता अंगठा लावला जमिनीला बरं का. डावा पाय अंगठा लावला आणि उजवा पाय पुढे ठेवला आणि असा हात ठेवला. ते त्या देवाला काय म्हणतात? रंगनाथ देव आहे का नाही? रंगनाथ देव. पुढचं पुढी पाय दाबून असतो. आता आमचे होते ना चोपदार, आता कसे रांगले बघा इथं. डाव्या गुडघ्यानं पुढी एक उजवा पाय पुढी डावा पाय पाठीमागं असे रांगला देव. त्याला रंगनाथ देव म्हणतात. कारण रंगनाथ देव सगळ्याच्या ओळखीच आहे. त्यातल्या ज्याची लग्न झाली त्याला तर नक्कीच माहिती आहे हे देव. कारण लग्नात सासूबाई देव दिती. कोणता देव दिती? कृष्ण दिते ना. रंगनाथच द्यायचा. हा पितळाचा देईल, तांब्याचा देईल, चांदीचा देईल, पण कोणता देव देते? रंगनाथ देव म्हणजे कृष्णच देते आहे का नाही? मी म्हणतो कृष्णच का द्यावा? मसुबा द्यावा काय होते? अंबाबाई द्यावी. पण रंगनाथच देव सासू देती. कोणता देव देती? सासू रंगनाथच देती. आणि जावाई घेतो. पण का द्यावं सासूला माहित नाही. का घ्यावं जावयाला अक्कल नाही.
रंगणातच का देव देव द्यायचा लग्नात? सांगा बरं आता तुम्ही. बाजार करायला गेले की अगोदर देव घ्यावा आणि ती देव रंगणातच घ्यावा का? त्याचं कारण आहे. देव कसा आहे तो? एक पाय पुढी आहे आणि ती दाबून आहे आणि एक पाय डावा पाठीमाग आहे. ते अंगठ्या नाही, वडीच आहे. त्याचा अर्थ सासूबाई देव जावायला सांगती, जावाई बुवा पोरगी आमची दिली पण लय अडकू नका तिच्या. एक पाय परमार्थात ठेवा, उजवा पाय परमार्थात ठेवा, ती दाबून ठेवा आणि संसार वडीत घ्या. रंगात देव वडीत न्यायचा तो संसार आणि करायचा असो तो परमार्थ. परमार्थ करावाच लागतो, संसार होतच असतो. ती कुणा वाचून थांबत नाही, कुणा वाचून थांबत. उगूच म्हणतो मी आहे म्हणून चाललंय, मी आहे म्हणून चाललंय. कशाचं चाललंय? तू मर. काय होतंय बघ. एक आमचा वारकरी येतो बरं का ती महिन्याला, आणि लवकर कीर्तन संपलं, आरती व्हायच्यात तरी यांच्यासाठी मी टायमिंग लवकर ठेवलंय 4 ते 6. हां, नेहमी आमचे महाराज येतात, प्रत्येक महिन्याला कीर्तनाला असतात. 4 ते 6 ठेवले, पण लोक दलन पळतात. म्हणून का? तर ते म्हणतात दादा मस्त दूध देत नाही माझ्याशिवाय, माझ्याशिवाय म्हणजे दूधच देत नाही. असं होय. मी म्हणलं मेल्यावर काय होईल? पाय कुठे घालून काढतील की दूध सोडायची नाही. ती मग लागला येण्याने बोलायला. आपलं म्हणजे वाटतं संसार होत असतो, परमार्थ करावाच लागतो. ती सासूबाई त्या देवाच्या निमित्तानं सांगते, बाबा लई संसारात अडकू नका, संसार वडीत न्या आणि परमार्थ दांबूर का. म्हणून रंगणात, म्हणून देव असा रांगला बरं का. हे रांगत असताना देवाचं चरित्र. देव रांगत होते आणि रांगत असताना गंमत अशी असायची. यशोदा माताच्या घरी भरपूर ऐश्वर होतं. 9 लाख गायी होत्या आणि 9 लाख गायी असल्यामुळं दही दूध भरपूर असायचं, ताक भरपूर असायचं. ताकाचं त्यावेळेस लोणी काढायचं. त्या यशोदे मैयानं काय करायचं, मोठा डेरा असायचा, त्याच्यात रवी ठेवायची आणि रवीनं दूध घुसळायची. यशोदा घुसळीत, यशोदा घुसळीत, सन मागे भगवंत. असताना आमच्या या बालकृष्णानं रांगत रांगत यायचं आणि हट्ट करायचा, यशोदा घुसळीत. आणि हट्ट करायचा काय, स्तन मागे भगवंत. आई मला दूध प्यायचंय. अरे म्हणे थांब, घुसळ जाय. नाही नाही नाही. देव रडायचे, देव रडायचे. अरे थांब जरा, थांब. नाही, इतके रडायचे की काही ते म्हणे एवढंच भू दे, एवढंच झालं ना तुला काय करीन, खाऊ घालीन, तुला लोण्याचा गोळा देईन, तुला आराम झोपवीन. पण ऐकत नव्हता. रडते माझे बाळताने समजाविता राहिना. काय केलं देव ऐकायचं नाही. देव म्हणतो ऐकायला का तुमच्या बापाचं मी खाल्लंय काय. हा, देव कुणाचं ऐकत नाही बरं का, लक्षात ठेवा. रडत माझे बाळताने समजाविता राहिना, मागल ते खाया देते, थोपटोन निजविते, परी उगा राहिना. ऐक ना, रडायला लागला. शेवटी यशोदेने काय केलं, रडायला लागल्यावर असं आहे, रडल्याशिवाय आई उचलीत नाही, हे लक्षात घ्या. आईनं उचलायचं झालं तर रडावं लागतं. हो, तुम्ही बघा, नाही रडल्यावर आई काय करते, तशी थापडती, गप, पुन्हा कामाला लागते. पुन्हा ती केलं थापडती, जेव्हा वा करायला काही सगळं टाकतील उचलती. तसं देवा करता आपण हळू केलं की देव म्हणतो धप. वर्षाला एकदा सप्ताह धप, कवा तर एकदा पंढरपूरला धप. जेव्हा वरडून वरडून भजन करते, अर ह्याला उचलावंच लागतंय, आता याला बघावं लागतं.
देव रडायला लागले की यशोदेनं उचललं. आड घालोनिया पदर पाजी तसे जगदीश्वर. जगाचा ईश्वर, जगा ईश्वर, आणि तिनं घेतलं कुठं लपवलं? जगाच्या ईश्वराला लपवलं. आड घालोनिया पदर, आपल्या पदरामध्ये लपवलं ईश्वर जगाचा, आणि त्याला पदरात लपवून घेतलं. ही ताकद भक्तीची आहे, लक्षात घ्या. यशोदा म्हणजे परम प्रेम, यशोदा म्हणजे परम भक्ती, आणि या परम भक्तीनं जगदेश्वराला पदरात झाकून टाकलं, लपवलं. आणि पदरात भगवान कृष्ण स्तन तोंडात घेतलं. काही वेळी चरित्र वाचताना खरोखर मला आश्चर्य वाटतं. काय यशोदा मैया, तुझं काय शरीर होतं, तुझ्या शरीरामध्ये काय रक्त होतं की नव्हतं, की भगवान श्रीकृष्ण परमात्माने तुझ्या स्तनाला तोंड लावावं, तोंडात तुझं स्तन घ्यावं आणि चोकावं. काय भाग्य यशोदा, काय भाग्याची तू आहे की तिनं भगवंतानी स्तन लावावं. आणि देवानी त्या स्तनामध्ये आड घालोनी पदर पाजी तसे जगदीश्वर. जगाच्या ईश्वराला पाजायला लागली. आणि देव प्यायला लागल्यावर काय होईल? देव जर भक्ती प्रेम रस आपला जर घ्यायला लागला तर काय होईल? भजन समाधी. लुब्धली नादी लागली समाधी, भजन समाधी. त्या यशोदेला एकाएकी डोळे झाकायला लागले. कारण असं आहे, लेकरू प्यायला लागलं की आईला झोप बरोबर लागतं. तुम्ही बघा काय काय आया असं लेकराला घेतात आणि बसून डुकल्या खातात, आणि ते पोरग पितं आणि डुकल्या खातात. काय काय आया तर तशाच उचण्या पडत्या. आणि ही वरी वस्त उरावरती लिकरू आणि पेत असताना ही म्हणजे काय प्यायची पित. आनंदानं आई ती झोपती आणि ही ती पेतच असतं. नाही तसं भगवान परमात्मा हो एकदा भजन समाज की आपला आनंद देव लुटत असतो. आपल्याला समाधी लागत असती. यशोदा मैया झोप लागली. देवाने हळूच पदरातनं बघितलं. अरे 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 आई झोपली की म्हणला. आणि आईला समाधी लागली. हो, अरे समाधीचं सुख मला पाहिजे नाही, मला भजन प्रेमाचं सुख पाहिजे, भजनाचा आनंद पाहिजे. समाधीचं सुख घेऊन काय करायचं आहे? देव म्हणले अरे रे रे घोटाळा झाला. मी पेल्यामुळं हिला समाधी लागली. हे समाधी उतरली पाहिजे आणि हिनं नाचलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. म्हणून जो देवाने काय केलं, हळूच पदरातनं असं बघितलं. पदरातलं पिलेला देव पेता पेता असं बघितलं. समोर चूल होती, चुलीवर दूध तापू ठेवलेलं होतं. देवानं बघितलं, बारीक थोडा इस्तू होता, रखरख करत होतं, दूध तापू होतं. देवानं बघितलं, आईला समाधी कशी उतरावी आता. हां, दूधच उतू घालतो म्हणले, बघतो आता. देवाने काय केलं, पदरातनं हळूच त्या चुलीकडं बघितलं, इस्त्याकडं. इस्तू घाबरायला लागला, कारण ही अग्नीचा बाप. ती घाबरायला लागल्या. इस्तू घाबरायला लागल्यावर चमकायला लागला. काय करू? देव म्हणले काय 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 करू. आता देवानं आज्ञा दिल्यावर काय पेटायला वेळ लागतो भाई. आपल्यासारख्या माणसानं पेटविलं तर पेटते. देवानं पेटविल्यावर काय व्हायचं? देवानं म्हटल्याबरोबर जवळ जाळ लागला. दूध जात से उतून, दूध फरार उतून चाललं. उठे कृष्णासी टाकून. लगे उतू गेल्यावरती म्हणले हा उतू गेलं रे, मुर्दिया सोड, मेल्या. देव म्हणला मेल्या मी आणि मुर्दा मी, तुझाच मुर्दा बसल की म्हणले. मी मेल्यावर म्हणले हा सोड सोड म्हणले. दूध उतू गेलं आणि यशोदा पळत दुधाकडे गेली. देवाला राग आला. एका दुधाच्या साईसाठी मला टाकून तिथं गेली ना तू. दूध उतू गेलं म्हणून माझ्यापेक्षा दूध तुला मोठं वाटलं, तिकडे गेली ना, टाकून दिली. आता काय करतो बघ म्हणून तिकडं गेली. त्या विष्ट्यावर जी होतं भगुनं ठेवलेलं, त्या भगुन्याला हात लावायला लागली. तोवर देवानं तिथली रवी घेतली आणि डेऱ्यावर दणकन हाणली. हाणल्याबरोबर डेरा फुटल्याबरोबर ताकाचा लोंढा पळत आला. ती वाकून चुलीवरचं दूध काढायला लागली. तोवर ताकाचा लोंढा पायात आला. आल्याबरोबर वरनं गरम आणि खालनं गार. वरनं हा
हाताला पोळायला लागलं आणि खाल्लं पायाला गार लागायला लागलं. ती म्हणली आज अगं असं कसं झालं इथं गरम. इकडं बघती तर इकडं ताकाचा लोंढा. आया गागा म्हणली इकडं उतू गेलं. काय झालं? इकडं उतू गेलं तर इकडं वाटुळ झालं, ताकाचं वाटुळ झालं. देव म्हणले अगं आहे याला संसार म्हणायचा असतो, यालाच प्रपंच म्हणायचा असतो. अगं एकीकडं उतू जात असतं आणि एकीकडं वाटुळ होत असतं. हे म्हणून ऊस पिकत असतो आणि पुन्हा भाव नसतो. बोंबला हे उतू गेलं पण काय नाही बाबला. काय कांदा तिकडं कुणी उचली ना, वाटुळ झालं. इकडं उतू गेलं इकडं वाटुळ झालं. याचं नाव संसार, याला म्हणायचं प्रपंच आहे. हे असंच तिथं तर संध्याकाळी तिथं तर त्याला आता पळाल्यावर जमतं काय कुठं. आमची धावपळ असलीच आहे, आमच्या कीर्तनकाराची दमच नाही कुठं, आम्हाला कुठं दमच नाही. अरे असं नाही पळून जमत. माझ्या मागं पळून सापडत नाही. मागे धावली यशोदा, धरावया त्या गोविंदा. हाती न लगे जगजेटी, नामा म्हणे होय कष्टी. जगजेटी हाताला लागला, रडायला लागली. ती देव पळाला, ही मागं पळाली. देव 1 मिनिटात कुठं गप झाला. झाल्याबरोबर यशोदा सगळ्या गल्लीत फिरायला लागली, गावात इकडं तिकडं फिरून सगळ्या बायाला म्हणाली अगं बायानो माझा कृष्ण. माझा कृष्ण देखीला काय सांगा, कुणीतरी सांगा गे, कुणी सांगा, कुणीतरी सांगा गे, 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 कुणीतरी सांगा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा. सांगा गे माझा बघितला का कन्हैया, बघितला का कृष्ण, बघितला का. सगळ्या बाया म्हणल्या नाही बाया आम्ही बघितला. म्हणजे इकडं आलाच नाही, आमच्या गल्लीत आलाच नाही. कृष्ण म्हणला आहे तू ईडी आहे, असल्या बायाला दिसत असतो काय मी, कोणत्या बी बायाला. उगं तू भक्तीचा पुतळा म्हणून यशोदे तुझ्या मांडीवर खेळला म्हणून गावातल्या बायला विचारते काय कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा. है असल्या बायला नसतो दिसत. यशोदा सगळ्याकडे फिरायला लागली, कुणी फिरली, बायांना कोणी विचारलं नाही देखिला, नाही देखिला. शेवटी यशोदा घरला आली आणि वाड्यात आली. वाड्यासमोर डेळजेच्या वाट्यावर बसली आणि रडायला लागली. म्हणली मला अक्कल नाही म्हणले. काय 10 लेकरं होती मला, इकुलता एक पोरग म्हणली, 9 लाख गाई, 1 डेऱ्याचं ताक सांडलं म्हणून काय झालं, पुन्हा कितीतरी झालं असतं पण मला लाज नाही म्हणली. लेकराला म्या मारायला गेली, लेकरू माझं कवा गेलं, सकाळी गेलं, गेलेला अजून पत्ता नाही. 12:15 वाजल्या, अजून लेकरू आलं नाही, खाल्लं नाही, पेरलं नाही, काय नाही लेकरू म्हणून ती यशोदा रडायला लागली. यशोदा रडायला लागल्याबरोबर देवानं बघितलं आता जावंच लागतंय. म्हणला का रडली आहे म्हणले, कारण माझा नियमच आहे रडल्याशिवाय मी कुणाजवळ जात नाही. माझ्यासाठी रडावंच लागतं म्हणले, रडल्याशिवाय जात नाही. देव पळतच गेले आणि पळत गेल्याबरोबर पाठीमागून ती अशी पदर लावून रडत होती. देव पळत गेले, पाठीमागनं डोळ्यावर हात ठेवला आणि झाकलं. मैया 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 म्हटल्याबरोबर यशोदा म्हणली मैया कन्हैया तू कुठं होता रे. कुठं नाही म्हणले, मला दिसला नाही. तसा दिसत नसतो म्हणले मी कुणाला. अरे कुठं होतो, हितच होतो पण दिसला नाही. म्हणजे कसं काय दिसला नाही, तू रडली नाही म्हणून दिसलो नाही. आता रडली
कधीच नाही म्हणले तुला कन्हैया. आता म्हणले एक काम कर, काय अशा प्रकारच्या घरात तू धिंगाणा करायचा नाही, अशा प्रकारचं करायचं नाही. तुला आता ताकीद करते कृष्णा, तुला रे ताकीद करते, कोणाच्या घरी जाऊ नको. ताकीद करते म्हणले कोणाच्या घरी जायचं नाही. आणि तुला एक मी सांगणार आहे म्हणले. काय सांगणार आहे? इथून पुढे मात्र तू आता घरात पुष्कळ केला, इथून पुढे मात्र खोड्या नको करू. बाबा असं खोड्या करायच्या नाही रे बाळ तू. आता भगवान म्हणले आई घरात असले की असा धिंगाणा होतो, मग मी बाहेर खेळायला जाऊ का? जा म्हणले. देव बाहेर आले खेळायला, घरात खोड्या होत्यात म्हणून बाहेर आले. बाहेर खेळायला आल्याबरोबर देवाने काय केलं, लगेच सौंगडी गोळा केले. पेंद्या, सुदाम्या, वडज्या, वाकड्या, बोबड्या, हे देवाचं मित्र मंडळ. काय नाव आहे बघा, बोबड्या, वाकड्या, हे देवाचे. सुदाम्या, पेंद्या, हा देवाची हे सगळे मित्रमंडळी गोळा केली. अरे पेंद्या, सुदाम्या, वडज्या, वाकड्या, चला या. सगळी आली. काय देवा, काय नाही, आपण मित्रमंडळ आपलं एक आपण स्थापन करायचं. भगवान श्रीकृष्ण मित्रमंडळ विचार मंच करा म्हणजे. ठीक आहे, डिजिटल बोर्ड तयार करा. मी संस्थापक अध्यक्ष, पेंद्या तू कार्यकारी अध्यक्ष, बोबड्या खजिनदार, वाकड्या सेक्रेटरी. म्हणजे ही नावं कशा करता, ही कामं दिली. वाकड्या सेक्रेटरी, वाकड्या म्हणजे ह्याला वाकड्या आहे, ह्याला लिहायलाच येत नाही. सेक्रेटरी कार्यदर्शी, याला काय लिहायला येणार काय? सेक्रेटरी. बोबड्या खजिनदार, कुणी किती बी खाल्लं तरी गप. खजिनदारानं तोंडच उघडायचं. ही खजिनदार. आणि पेंद्या नीट चालायला ना कार्यकारी अध्यक्ष. मित्रमंडळ स्थापना केलं. चला पेंद्या म्हणला कुठे चला? अरे तुम्ही उग माझ्या मागे यायचं आहे. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे, माझ्या मागे या, पण येताना लागून या बर का. मला सोडून यायचं नाही. मला लागून राहिला तर पोट भरत येणार. मला लागून नाही राहिला तर तुम्हाला 500 टन जरी ऊस झाला तरी बोंबला कर्जबाजारी. मला लागून राहिला हाय त्यात तुम्हाला समाधान राहील. काय नसलं तरी तुम्ही आनंदात राहाल, पण मला लागून राहा. हो या लागून या देवा म्हणले, माझ्या मागं या. मग ठीक आहे म्हणले, पण जायचं कुठं? अरे पहिलं काम आपल्या मित्रमंडळाचं काम, या गावचा विकास झाला पाहिजे. म्हणजे विकासाचं पहिलं काम काय? चोऱ्या. पहिलं काम चोऱ्या करायचं म्हणले. चोऱ्या, हो चला चोऱ्या करायला. म्हणले बरं ठीक आहे, पण काय घ्यायचं म्हणले? अरे तुम्हाला सांगतो, एक काठी घ्या, बर लहान लहान खडे घ्या, बर सराट्याचं काटं घ्या, आणि वस्त्रगाळ माती घ्या.
पेंद्या म्हणला चोऱ्या मोब बघितल्या पण असलं सामान नसतं त्या चोऱ्याला. म्हणले कसं काय म्हणले, अरे हे लागतं. म्हणजे कसं काय, काठी घ्यायची कशा करता, जर आपण चोऱ्या करायच्या त्या चोऱ्या म्हणजे असल्या करायच्या नाही, मग काय करायचं आपल्याला, चोऱ्या म्हणजे दही दूध लोणी चोऱ्या करायचं आहे. दही दूध लोणी चोरी करायचं म्हणजे आपल्याला मिळत नाही असं नाही, त्यांच्यातल्या चित्त चोरायचं आहे आणि त्यांचं काय असणारं काम क्रोधादी विकारासहित चित्त चोरायचे आहे. आपल्याला काय करायचं आहे, चित्त चोरायचं आहे. बाप रखमा देवी वरू विठ्ठले बाप रखमा नवसिये नवसिये माझे नवसिये ओ नवसिये नवसिये माझे नवसिये. चित्त चैतन्याच्या चोऱ्या करा. चला बरं म्हणले देवा, हे काठी कशा करता, अरे जर शिंके लाविले दुरी, जर शिंक वर लावले असेल आपल्याला हाताला येत नाहीत, आपण लहान पोरं आहोत, मग ही काठी घ्यायची, खालनं काठी अशी हाणायची, भोग पाडायचं, सगळ्यांनी त्यातलं दूध दही ताक लोणी प्यायचं. वा रे वा देवा, तुला डोकं आहे, अरे मी देव आहे म्हणले. डोकं आहे म्हणजे काय, मी देव आहे म्हणले. वा वा वा. पण देवा हे बारीक खडं कशाला घेतलं, अरे पोरानो, जर तिथं गेल्यावर शिंक्याला न लावता एखादी बाई लई हुशार असते म्हणजे, बर त्या बाईनं जर उतरंडीला लावून ठेवलं असलं तर, कारण पूर्वी उतरंडी होत्या गाडगं गाडगं गाडगं, त्या उतरंडीला जर ठेवलेला असेल गाडगं, हो, मग आपल्याला ती गाडगं सापडायचं कसं. सगळ्या उतरंडी कशाला उतरायच्या, घरचं खायचं, लोकांच्या उतरंडी उतरत बसायच्या, कशाला उतरंडी लोकांच्या उतरायच्या म्हणले काय. मग खडं घ्यायचं आणि खडा हाणून तपासायचा अगोदर, भरलेलं आहे का रिकाम आहे. रिकाम्या गाडग्याला हात घालायचा नाही, मग ही रिकामा गाडगं सरळ मसनवट्याला जाऊ द्यायचं आणि तिथं फोडून त्याचं तुकडं करायचं. आणि भरलेलं डेर जे आहे ना, आज ज्या तुकाराम महाराजांसारखा डेरा सरळ वैकुंठाला घेऊन जायचा, त्याला बघायचं आणि ती तपासून बघण्याकरता खडं हाणून बघायचं, डब डब छान केलं की तोडायचं. वा देवा म्हणले, गाडगे हुडकायचं तुझं चांगलं आहे कला, ही गाडगे हुडकायची म्हणले. बरं ठीक आहे, पण म्हणले देवा ही सराट्याचं काटं कशाला घेतलं, अरे उतरंडीतला गाडगं काढेपर्यंत एखादी गवळण उठली आणि लागली पळत यायला म्हणजे आपल्याला धरायला. बरं मग काय, तवा सराट्याचं काटं घ्यायचं ना असं फेकायचं, कारण सराट्याच्या काट्याची जात अशी आहे, कसा बी टाका आणि कोणी कोणी बी टाका, उभा सराट्याचा काटा उभाच असतो. ती पाय पडला की काटा मोडल, ती काटा काढू तर तिचा काटा काढायचा आणि पळायचं जाणार. वा 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 वा, फार हुशार आहे देवा. हा पेंद्या, पण ही कलियुगात चालत नाही म्हणलं. म्हणजे कसं काय चालायचं, याची बाई जर चप्पल घालून झोपली असल्यावर काय करायचं, चप्पल घालून झोपतात काय देवा. कलियुगात
स्वयंपाक करताना चपल्या घालून करतात बाया. किचन कट्टा, उबाट्या स्वयंपाक, पायात चपल्या, आणि पुन्हा म्हणायचं महाराज तुम्हाला अर्धी देऊ चपलची. आणि असल्या चपात्या खाऊन तर महाराजाच्या जाती बिघडल्या, कोणाच्या बी खायला लागलेला त्या चपल्या घालून हिनं चपाती लाटायची. आणि महाराज तुमच्यासाठी गरम गरम चपल्या घालून. बाई कलियुग आहे. पेंद्या म्हणला ही बाई चप्पल घालून जर झोपलेली असली पळत आल्यावर काय करतील? चराट्याचा काटा कसा म्हणत. देव म्हणले वस्त्रगाळ माती त्याच्याकरता आणली. मग तशी पळत आली की माती घ्यायची, डोळ्यात घालायची, ह्या बाया मातीत घालायच्या सगळ्या. भारी आहे काम देवा म्हणले. देव हारा ते गेले, हे चोरी करायला गेले. चोरी करायला बरोबर म्हणले. देव म्हणले आता एक काम करा. काय करा? तुम्ही एकावर एक वाका बरं. शिंके लाविले दुरी होतो तिघाचे वरी. शिंके लाविले दुरी तिघाचे वरी म्हणजे कुठं तम रज आणि सत्व याच्या पलीकडे असणारा त्याच्यावर उभा राहिले. देव उभा राहिले. सरारा धरलं चड्ड्याला देवानी, वरी चढलं, शिंक वर लावलेलं होतं, त्यातलं दूध घेतलं आणि देवानी प्यायला सुरू केलं. खाली पेंद्या होता, वरी वडजा होता, त्याच्यावर वाकड्या होता आणि खाली पेंद्यात देव लागले वरनं प्यायला लागल्याबरोबर पेंद्या म्हणला देवा किती वेळ झालं, काय करायला वरी? म्हणले खायला लागलो, लोणी खातो. पेंद्या म्हणला बरं आहे की आम्ही खाली मारायला लागलो म्हणले, आणि तू वरी लोणी खाल्लं. अरे तसंच असतंय, खालच्यानी मरायचं असतं वरच्यानी खायचं असतं. वरच्यानी खायचं हारायचं, मुगच झाले मारायचं, जय जय मरा. तसंच असतं म्हणले. हो ते देव म्हणले तसं. पेंद्या म्हणला लय नखरं करू नको. तुला वाटलं काय वरच्यानी खायचं ना आम्ही मरायचं? आम्ही सरकणार राव बाजूला, मग कसा हा विश्वास ठराव. फुटल्यावर काय करणार तू? म्हणले फुटल्यावर काय करणार? ए तसं काय भानगडी करू नका. एक काम करा, तोंड फिरवा. पेंद्याने इकडं वरच्यानं तिकडं अशी तोंडी फिरली. देवाने असं वंजळीने दूध घेतलं, ताक घेतलं आणि देवाने प्यायला लागले. प्यायचा कोपऱ्यातनं दूध सोडायला लागले. ए तू बी जरा पी, तू बी जरा पी, तू बी पी, तू बी पी, मी बी पेतो, सगळी मिळून खाऊ. मग काय मिटलं का? ती म्हणजे मिटला विषय. आता देवाने सगळं खाल्लं. तोवर घरातली पाहती गवळणी तवती पालती म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली. ही कळालं त्या बायांना की कोण चोरी केलं. म्हणती नंदाची आपोरे त्या विनये नासी नव्हे दुसरी आयशी. दुसरं कोणी करणार नाही. यशोदेकडे गेले. यशोदेला घराला सांगायला लागले, यशोदे बाळ तुझं आता ना कुठवर सोसू याचा धिंगाणा. म्हणले यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. आम्ही गोकुळी राहावं का जावं तुझ्या कृष्णाला सांगावं. ती म्हणली यशोदा काय केलं ग, काय केलं, काय नाही केलं म्हणून विचार. म्हणजे काय केलं म्हणजे काय केलं ग? येणे ग माझे कवाड उघडिले, येणे ग माझे शिंके तोडिले, येणे ग माझे ताकाते उलंडिले. काय केलं म्हणजे? यानं दरवाजा उघडला. एक जण म्हणली माझ्या घरात आला रातचंद्र. दरवाजा उघडला होय. तुझं काय केलं ग? येणं म्हणजे शिंक तोडलं. ह्यानं काय दही दूध खाल्लं. आणि तुझं काय केलं? ताकद सांडलं. म्हणले ए कन्हैया काय रे? मी अजिबात काय करीत नाही. म्हणलं ही उगच सांगतील काय? मी म्हणले माझ्यावर अपवाद, ह्यांच्याही कर्मानं भोगती ती देवावर घालते ती. देवाच्याच मनात देवाच्या. देव काय करणार? देव मी कुणाचंच काय करीत नाही. मग हे म्हणले सगळ्या तक्रार आल्या. यशोदा म्हणले काय सांगता ग गाराने? हा बाळाचा गुण गुणाचे ताने गे बाळ सगुण गुणाचे
लेकरू तुमचा दरवाजा उघडतो ग 5 वर्षाचं माझं बाळ ग अंगणीचं माझ्या खेळ ग माझ्या अंगणाच्या 5 वर्षाचं लेकरू दरवाजा उघडतो ही कुणाची बी म्हणली काय बोलती काय तोंड आहे का नाही तुला म्हणले बोलायला हो ते म्हणले तुझं काय केलं म्हणले बरं आमचं दही दूध खाल्लं बरं माझ्या घरात नव्हती तू तुझ्यात आहे म्हणले 9 लाख गाय आमच्यात तुझ्यात कुठे एक गाय जर्सी ती बी सोसायटीकडून घेतलेली तिच्या कर्जात दूध तुझं चाललेलं डेअरीला आणि म्हणायला लागले माझ्या घरचं खाल्लं काय तुझ्या घरात बोंबला चाला नाही काय म्हणले तुझ्या तू यशोदा म्हणले एवढं माझ्या लेकरावर घेता म्हणले काय रे कन्या नाही नाही म्हणले ह्या बाया लय लबाड आहेत यांनी लपवून माझा चेंडू ग चेंडू लपवला आणि माझ्यावरच घेता आळ ग तुम्ही मोठ्या ढाल गजा बाया नव्ह तुम्ही ढाल गजा बाया हो म्हणले नाही ती पोरावर माझ्या आळ काय बी घ्यायला लागला बाया म्हणल्या बरं आहे गाड्या तुझं तुलाच वाटतं गोड म्हणली किती गुणाचं पोरग तुझं काय म्हणली ती गेलं सांगू यशोदा म्हणली खरं का नाही सांग बरं काय केलं काय करीत नाही पण लोक माझ्या नावानं बोंबल्याशिवाय राहत नाही आता असं कर दारात राहिला खोड्या करतो गावात सोडला रिकामा गावातल्या तक्रारी करतो आता आपला काय कर बरं सोड आणि जा आता राखायला 9 लाख गाई सोड आणि जा देव म्हणले आहे गुरा खायला मला मग काय करावं बायाची तक्रार लई यायला लागली देवाने सांगितलं काय हरकत नाही 9 लाख गाई सोडल्या मग गाई सोडल्याबरोबर देवाने तयारी केली कशी केली खांद्यावर कांबळी हातामध्ये काठी तारीत असे खांद्यावरी हातामध्ये काठी तारीत असे देणू सावला खांद्यावर कांबळी हातामध्ये काठी सावळा सारी तसे धेनू भगवान कन्हैयानं खांद्यावर कांबळी घेतली हातामध्ये काठी घेतली गाई पुढे निघाल्या विशीत दाटीत विशी गाई 9 लाख गाया पळायला लागल्या सगळ्या शेपूट उडवायला लागल्या दुरळा उठला त्या धुरळानं कन्हैयाचं सगळं अंग पांढरं झालं कन्हैया खोळखोळ करून पाठीमागं फिरायला लागला यशोदा मैया वट्यावर आली आणि बघायला लागली पोरग माझं गुरावर निघालं ह्या बायाच्या पायात ह्या बायाने माझ्या लेकराला गुरावर पाठविलं तवा नीट राहिल्या गपची बसल्या म्हणले काय लेकराचे माझे म्हणून यशोदाला वाईट वाटायला लागलं मैया रडायला लागली पदर डोळ्याला लावला रडायला लागली म्हणले कन्हैया तुला रानातली हवा माहिती नाही रे घरात खेळणारं माझं लेकरू एवढं लहान लेकराला गुरं राखायची पाळी आली रडायला लागली कन्हैयानं काठी घेऊन सहज मागं बघितलं मैया रडतीये आई रडायला लागलेली बघितल्याबरोबर कन्हैया म्हणला अरे बापरे मैया रडतीये ए पेंद्या इकडे काय जा आईला विचार का रडायला लागली कशाला रडायला लागली पेंद्या पळत गेला काकू का रडती ग का रडती ती म्हणली काय करू माझ्या बाळाला घरात खेळणारं रानातली हवा माहिती नाही पेंद्या म्हणला तुझ्या बाळाला रानातली हवा माहीत नाही वय सगळ्या हवा त्याच्या रानातली हवा त्याची गावातली हवा त्याची आईच्यातली बी हवा त्याची म्हणले तू रडायला लागली रानातली हवा नाही कन्हैया पेंद्या एक काम करा
माझं लेकरू कुठं बाहेर एकटं गेलेलं नाही. तुम्ही आता जावा, पण त्याला सोडून राहू नका. त्याच्याबरोबरच खेळा, त्याच्याजवळ राहावा. कारण तो माझा मुरारी. सांभाळा माझा प्राण माझा, जवळीच खेळा, जवळीच खेळा, नका जाऊ दुरी. सांभाळा मुरारी प्राण माझा. माझ्या लेकराला सांभाळा, जवळच खेळा. घेऊन गेले, खेळायला लागले. पुष्कळ वेळ झाली. मग वेळ झाल्यावर गुरं राखली. देव म्हणले आता पुष्कळ वेळ झाली बरं का. आपल्याला 12:30ला सोडायला सांगितलं होतं, पण पुढे गेला आपला टाईम. खरं सांगू का महाराज, आमच्या फडावर मी जर करायला लागलो काल्याचं कीर्तन, 5-5 तास कीर्तन असतं, 5-5 तास कीर्तन असतं. पण टायमाच्या वेळेचं बंधन. कारण गाणाऱ्याला रेडिओ प्रोग्राम आला की 3 मिनिटात गाऊन दाखवावं लागतं त्याला. 3 मिनिटात गाऊन दाखवावं लागतं. म्हणले आता बस करा. देव म्हणायला लागले एक काम करा पोरानो, गुरं राखली पुष्कळ वेळ, चला वळू झाडाखाली सगळ्या गोळा केल्या. देवानी म्हटले तुम्ही एका झाडाखाली बसा. या सगळ्या आल्यावर देवानी सांगितलं ए पोरांनो, बैसू जेवू, आता जेवण करू. भूक लागली का? आपल्याला भूक लागलेली आहे. खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. आता कीर्तन नको म्हणले, आता बाद करा. भूक लागली आता बारे करा म्हणले. ठीक आहे म्हणले. देवानी लगेच घ्या म्हणले. पण एक काम करा, आपापल्या शिदोऱ्या आणा, समोर माझ्या ठेवा. शिदोऱ्या आणा म्हणल्यावर पेंद्या म्हणले आणतो. पण एक काम करा, जसं माझे आहे ना तसली जर तुमची शिदोरी असेल तर माझ्या पंक्तीला बसा, माझ्या जोडीला. नसलं तर महाराज खोलीत आणि बाहेरची लोक बाहेर, बाकीची लोक बाहेर आणि महाराज आतमध्ये खोलीत. लोकांना वाटतं काय असतं काय की महाराजाला आतमध्ये लिहिलंय. मी म्हणत असो काय नसतं, बाहेरचं जाणून आत वाटते ते दुसरं काय नसतं. काय का उगाच माग लागतं. मी मग तसं येऊ नका, काय नसतंय अजिबात. तुम्ही तिकडं म्हणले, आम्ही इकडं. पेंद्या म्हणला देवा असलं चालायचं नाही आमच्या संप्रदायात, असलं चालायचं नाही. तुम्ही आम्ही एक म्हणल्यावर अजिबात नाही. कारण तुझ्यासारखं आम्ही कुठनं आणायचं? कानोबा तुझी घोंगडी चांगली आणि आम्हा शिकायती दिली वांगोली. आमची रक्त रेत मुताने भरली, तुझी स्वगत सच्चिदानंद विनली. कानोबा तुझ्यासारखं आम्ही कुठनं आणणार? आमचं प्रारब्ध कर्म आहे आणि तू म्हणले सच्चिदानंद आहे. मग काय करायचं? जमत नाही तुझ्यासारखं आम्हाला आणायला. मग काय करायचं? पेंद्या सांग. पेंद्या म्हणलं एक काम कर, आमची जसली आहे ना तसली प्रारब्ध कर्माची शिदोरी घे आणि तुझ्या शिदोरीत मिसळ आणि काला कर दोन्ही मिसळून. काला केल्यावर एकच होईल तुझं प्रारब्ध, आम्ही तुझ्यासारखंच आम्ही होऊन टाकू. हे काम कर. देव म्हणले पेंद्या हुशार आहे. अरे आम्ही बघतायत म्हणले, सोडतो काय तुला? हो. लगेच देवानी सगळ्या शिदोऱ्या केल्या, सगळ्याला काला केला. देव काला वाटायला लागले, देव काला वाटायला लागले. सगळ्याला भानुदास गीती गात
प्रसाद देतो. पंढरीनाथ प्रसाद द्यायला लागले. स्वर्गातले देव म्हणले अरे रे 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 म्हणले हुकलो रे आपण. म्हणले का? अरे काला चाललाय कोराड्यात, कसला काला वाटायला लागले ते, आपण इथं उगतच आलो म्हणले, उगतच इथे येऊन बसलो. स्वर्गातले देव म्हणले चला काला खायला चला. म्हणले मग केव्हा जायचं? एकदम शेवटच्या दिवशी, काल्या दिवशीच जायचं. मग काल्या दिवशीच बरोबर येऊन बसली वरचं देव खाली. पण देवानं वाटत वाटत बघितलं, अरा म्हणली ही पहिल्या दिवसापासून नव्हती म्हणली, हे आज नवीन टोप्या दिसायला लागल्या, नवीन जरा वेगळं वेगळं दिसायला बुक वाटत म्हणले. देव म्हणले पोरानो, पहिल्यापासून असणाऱ्यालाच काला आणि आज आलेला हकला मी सोडून, नाही तर गडबड व्हायची, माझ्यात अंगलोट यायचं. म्हणले नाही सोडा. म्हणले वरनं आलेले देव म्हणले काय लागलं? म्हणले आज आपल्याला काला नाही. म्हणले नाही काला. सगळे म्हणले देव अजिबात वाटणार नाही, जवळ असणाऱ्याला देणार, बाकीच्याला देणार नाही. सगळे म्हणले आता काय करायचं? ब्रह्मदेवाकडे गेले देव, कसं करायचं? ते म्हणले तसं मिळत नाही काला आता. अरे मग काहीतरी थोडं कवळ तरी, उष्ट तरी, खरकट, त्याने खाऊन राहिलेलं खरकट तरी मिळेल की खरकट? म्हणले मग कसं मिळेल? अरे ते पोरं काला खातील, खरकट हात धुवायला नदीला जातील, नदीला गेल्यावर त्यांच्या हातातलं खरकट पडल, ती खरकट कुणी खाईल? मासं खातील. मग एक काम करा की काय, सगळीच आपण मासं होऊन बसू पाण्यात. ती देवच होती, काय बी करायला तयार, मासं होऊ. लगेच सगळे स्वर्गातले देव काल्याच्या आसे, आणि देवजळी झाले कारणे, देवजळी झाले मासे. सगळी मासं होऊन पाण्यात बसली. बसल्याबरोबर देवाने काला वाटला, पोराने काला, गोपाळाने काला खाल्ला. खाल्ला बरोबर देवाने सांगितलं, पेंद्या सुदाम्या वडज्या वाकुड्या बोबड्या, काला खाल्ला का? खाल्ला. आता हात धुवायला नदीला कुणी जायचं नाही. देवानं बघितलं, अरे म्हणले रोजचं मासं वेगळं आहेत, आजचं चमकाय लागले, चमकणारं वास हे आजचं नव्ह. देवाने ओळखलं आणि देवाने सांगितलं हात धुवायला कुणी जायचं नाही. पेंद्या म्हणला कसं काय? जायचं नाही अजिबात. म्हणले खरकट हात काय करायचं? हात टिरी सांगा ते तुमच्या टिरीला पुसा. टिरीला पुसा. म्हणले हिथं का पुसा? त्याला दोन कारण आहेत. देवाने हिथं पुसायला सांगितलं टिरीला का? पहिलं कारण देवाने सांगितलं हा काला वैकुंठात नाही, वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याची, वैकुंठी दुर्लभ असणारा काला. हा काला फक्त माझ्या भक्ताच्या तोंडाला मिळेल नव्हे, भक्ताच्या टिरीला मिळेल, पण देवाच्या तोंडाला मिळणार नाही काला. असा जो काला देवाच्या तोंडाला मिळू देणार नाही, माझ्या भक्ताला देईन, माझ्या भक्ताच्या टिरीला देईन. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, सावते बाबा हे भक्त आहेत, परमभक्त. त्यांच्या टिरी आपण काय आपलं संबंध आहे? पण आज आपल्याला त्यांच्या भाग्यानं आपल्याला काला मिळतो, भक्ताच्या टिरीला मिळेल, पण देवाच्या तोंडाला काला मिळणार नाही. एक अर्थ. दुसरा अर्थ, देव जर आता मासं झालेत, दुसरं काय बी होऊन काला खायला येतील जवळ. पण देवाने सांगितलं हिथं कोणचाच देव येत नाही. चौकडी म्हणून गण लावताना कुठेही लावतेच बघा, हिथं कुणी लावित नाही. हिथं लावतेच, हिथं लावतेच, हिथं 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 कुणी लावतं का? अजिबात लावत नाही. का? हिथं देवच येत नाही. आणि म्हणून देव असा जो आहे ना, त्या टिरीला पुसा म्हणजे तुमच्याला मिळेल, दुसऱ्याला मिळणार नाही. असा देव हा टिरी सांगाते, असा दुर्लभ काला. तो काला वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याचे. ज्ञानेश्वर बरवे नेता उत्तम, बरवे
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव 2021. स्थळ श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर प्रांगण, कोऱ्हाळे बुद्रुक, तालुका बारामती, जिल्हा पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.